नमस्कार। आज आपण भ्रष्टाचार या विषयावर मराठी निबंध पाहतोय। सर्वप्रथम परिचय। बेकायदेशीर मार्गाने पैसा कमावणे म्हणजे भ्रष्टाचार। भ्रष्टाचारात व्यक्ती आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी देशाच्या संपत्तीचे उपयोग करतो। देशाच्या प्रगतीच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा आहे। भ्रष्टाचार म्हणजे काय? भ्रष्टाचार हे एक असे अनैतिक आचरण आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःच्या क्षुल्लक इच्छा पूर्ण करण्यासाठी देशाला संकटात टाकण्यात वेळ घालवत नाही। देशातील भ्रष्ट नेत्यांनी केलेला घोटाळा हाच भ्रष्टाचार नाही, तर गुराख्याने दुधात पाणी मिसळणे हाही भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे। भ्रष्टाचाराचे कारण। देशाचा लवचिक कायदा। भ्रष्टाचार ही विकसनशील देशाची समस्या आहे। येथील भ्रष्टाचाराचे मुख्य कारण म्हणजे देशाचा लवचिक कायदा। बहुतांश भ्रष्टाचारी पैशाच्या जोरावर सन्मानपूर्वक निर्दोष सुटतात। गुन्हेगाराला शिक्षेची भीती नसते। एखाद्या व्यक्तीचा लोभी स्वभाव। लोभ आणि असंतोष हा एक विकार आहे जो एखाद्या व्यक्तीला खूप खाली वाकण्यास भाग पाडतो। आपली संपत्ती वाढवण्याची तीव्र इच्छा माणसाच्या मनात नेहमी निर्माण होते। सवय। सवयीचा माणसाच्या व्यक्तिमत्वावर खोलवर परिणाम होतो। एक निवृत्त लष्करी अधिकारी त्याच्या प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेली शिस्त निवृत्तीनंतरही आयुष्यभर बाळगतो। तसेच देशात पसरलेल्या भ्रष्टाचारामुळे लोकांना भ्रष्टाचाराची सवय झाली आहे। मानसा। एखाद्या व्यक्तीने दृढ निश्चय केल्यास कोणतेही काम करणे अशक्य नाही। त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण व्यक्तीची मानसा किंवा इच्छा देखील आहे। निष्कर्ष। भ्रष्टाचारामुळे आपल्या राष्ट्राच्या प्रगती आणि अखंडतेला मोठा धोका निर्माण झाला आहे। प्रत्येक व्यक्तीने भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी आणि समाजात प्रामाणिकपणा आणि सचोटीला प्रोत्साहन देण्यासाठी सक्रियपणे कार्य करणे आवश्यक आहे। तर हा होता भ्रष्टाचार या विषयावर निबंध। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।